आपल्या मुलांना चांगल्यातलं चांगलं शिक्षण मिळावं, ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. पण आता शिक्षणाचा खर्च एवढा वाढतोय, तर येणाऱ्या 10, 15, 20 वर्षात तो आणखीन वाढलेला असेल. तर मुलांच्या शिक्षणासाठी जो कॉर्पस जमा करायचा आहे, त्यासाठी गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंड्सला प्रेफरन्स देतात. तर चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंगसाठी कोणत्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करावी, कसं प्लॅनिंग करावं, यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलंय म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कैवल्य समुद्र यांना. तुमची जी गुंतवणूक आहे, मुलांसाठीची जी गुंतवणूक आहे, हे तुम्ही मुलांच्या अकाउंटमधनं करा. हे तुमचं बँकेत अकाउंट आहे. सेम तसंच त्याच्याबरोबर तुम्ही गार्डियन असाल, त्याचं मायनर अकाउंट उघडा. त्याच्या अकाउंटमधनं चेक द्या. म्हणजे त्याचा 2 फायदे होतील. एक तर त्याच्या नावाने जेव्हा गुंतवणूक होते, त्यावेळी आपण कितीही अडचणीत असलो, तरी आपण त्या गुंतवणुकीला सगळ्यात शेवटी हात लावतो, की नाही, नाही, हे माझ्या मुलाच्या नावाने, सो आपण त्याला शक्यतो हात लावत नाही. हा एक त्याच्यामध्ये, कारण आपण आपल्या नावाने केलं ना, की कधीतरी आपली एक अडचणीची वेळ आली की आपण ते मोडून टाकतो. हे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा हा एक डिसएडव्हान्टेज म्हणता येईल, की त्याला लिक्विडिटी भरपूर आहे. तुम्ही म्हणलात मला पैसे पाहिजे की लगेच तिसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला पैसे असणार आहेत. सो हे जर तुम्ही मुलांच्या अकाउंटमधनं हे एस आय पी केली, तर हे जास्त फायद्याचं राहील. आणि मुलांना पण एक क्युरियोसिटी राहते, की माझ्या नावाने काहीतरी आलंय, माझ्या नावाने स्टेटमेंट आलंय. सो ते पण ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागतील. लहान मुलांच्या गुंतवणुकी बाबतीत बाबतीत मी असं सांगेन तुम्हाला, की लाँग टर्म जर तुमचं 10-15 वर्षाचं प्लॅनिंग असेल, की तुमच्याकडे तितका वेळ असेल, तर तुम्ही चिल्ड्रन्स फंड जे आहेत त्याच्यामध्ये एक ट्राय करू शकता. आणि अ, जे स्मॉल कॅप फंड आहेत, मिड कॅप फंड आहेत, त्याच्यामध्ये पण तुम्ही गुंतवणूक करू शकता. ह्याच्यामध्ये पण करताना मी असं सजेस्ट करेन की तुम्ही एस आय पी थ्रू करा. म्हणजे आत्ता एकदम तुमच्यावर बोजा येणार नाही, की एकदम पैसे एवढे कुठून आणू. एस आय पी तुम्ही अगदी 5,000 2,000पासून सुद्धा करू शकता. आणि त्यामध्ये एस आय पी स्टेपअप हा ऑप्शन घ्या. म्हणजे काय होईल, जसं तुमचं दरवर्षी उत्पन्न वाढत जातं, तशी तुमची गुंतवणूक पण वाढत जाईल. आणि सेम वे त्याची मार्केट व्हॅल्यू पण वाढत जाईल.